पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला। नीट पेपर फुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मनीषा मांढरे शिकवत असलेल्या मॉडर्न कॉलेजचा परवाना रद्द करा अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली। देशभरात पेपर फुटी प्रकरणामुळे खळबळ माजली। नीट पेपर फुटी झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली। नीटचा पेपर फुटल्यानंतर नीटची परीक्षा रद्द करण्याचा सरकारनं अभूतपूर्व निर्णय घेतला। या पेपर फुटीचे धागेदोरे नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि पुण्यापर्यंत नसून संपूर्ण राज्यात आणि देशात पसरले। या प्रकरणी धनंजय लोखंडे, मनीषा मांढरे यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाचं लातूर कनेक्शन देखील समोर आलंय। पेपर फुटी प्रकरणातील तपासाला वेग आलाय। सीबीआयनं प्रसिद्ध रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे। मोटेगावकरची सीबीआयनं कसून चौकशीही केली आहे। त्यानंतर पालक आणि विद्यार्थीही सीबीआयच्या रडारवर आहेत। त्यांनाही समन्स पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे जिद्दीनं, चिकाटीनं अभ्यास करणारे आणि पूर्ण इमानदारीनं वर्षभर मेहनत करणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फिरलं। या नीट पेपर फुटीमुळे सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांनी केली आहे। तर काँग्रेसच्या काळात पेपर फुटी झाली नाही का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी सर्व प्रकारे चौकशी सुरू आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सत्ताधाऱ्यांनी दिली। मात्र या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ झालाय। 21 जूनला नीटचा पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली। याच मुद्द्यावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला। अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांच्या मॉडर्न कॉलेजचा परवाना रद्द करावा अशी मागणी करत सभेत गोंधळ उडाला। या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय। विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सर्वत्र करण्यात येते। या पेपर फुटीत अजून कुणाकुणाचा हात आहे याचा तपास सीबीआय कडून सुरू आहे।